नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। सध्या बाजारामध्ये मेथीची भाजी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, परंतु ती मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर केव्हा तरी अशा प्रकारची मेथीची पुरी किंवा याला तुम्ही मेथीची मटरीही म्हणू शकता, करायला काहीच हरकत नाही। प्रवासामध्ये ही मटरी अगदी 8 दिवसांपर्यंत सहज टिकते। मेथीची पुरी करण्यासाठी या प्लेटमध्ये जवळपास 1 वाटी मेथीची पाने स्वच्छ धुवून खुडून घेतलेली आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला मेथीच्या फक्त पानांचाच वापर करायचा आहे, अजिबातही देठ घ्यायचे नाहीत। आता ही पाने सुरीच्या सहाय्याने एकदम बारीक अशी कट करून घेऊया। अशा प्रकारे पाने एकदम बारीक अशी कट केल्यामुळे आपण जी पोळी लाटणार आहे ती पोळी एकदम पातळ अशी लाटता येते। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलेला आहे। यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथीची पाने घालून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। या घातलेल्या मिठाला जेवढं पाणी सुटेल ते पाणी आटेपर्यंतच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। अवघ्या 2 मिनिटांनंतर भाजीमधील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून देऊया। 5 मिनिटांनंतर भाजी थंड झालेली आहे। आता कणिक मळायला घेऊया। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थंड झालेली भाजी घालून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठही घालूया। यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा ओवा हातावर घेऊन थोडासा चोळून घेऊया। यामध्ये ओवा थोडासा जास्तच घालायचा आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 वाटी चाळून घेतलेला मैदा, 2 चमचे बारीक रवा। आता हे घातलेले सर्व पदार्थ पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालू शकेल। यामध्ये मोहन म्हणून 4 चमचे वितळून घेतलेले तूप घालूया। इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। तूपही पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। थोड्या पाण्याचा वापर करून सैलसर असा कणकेचा गोळा मळून घेऊया। तरी ते सैलसर अशी कणिक मळून झालेली आहे। ही कणिक 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवून द्यायची आहे। 15 मिनिटे झालेली आहेत व आपली कणिकही चांगली भिजलेली आहे। ही कणिक परत थोडीशी मळून या कणकेचे 2 भाग तयार करून घेऊया, म्हणजे 2 गोळे तयार करूया। पोळी लाटण्यासाठी इथे पोळपाटावरती थोडासा मैदा स्प्रेड करूया व या गोळ्यालाही थोडासा मैदा लावून पातळ अशी पोळी लाटून घेऊया। तर इथे एक पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। या पोळीवरती लावण्यासाठी इथे एका वाटीमध्ये 2 चमचे तुपामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतलेला आहे व साठा तयार केलेला आहे। हा साठा या पोळीवरती सर्व बाजूने लावून घेऊया। इथे तुम्ही या साठ्यासाठी कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता। साठा पोळीला सर्व बाजूने लावून झाल्यानंतर अशा प्रकारे ही पोळीचा रोल करून घ्यायचा आहे। रोल करून झाल्यानंतर हा रोल 2 भागांमध्ये कट करून घेऊया। कट केलेल्या रोलमधील एका रोलचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व लागेल अशा मैद्याचा वापर करून पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्याला जमेल एवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। मैद्याची पोळी लाटताना अजिबातही त्रास होत नाही व ती एकदम पातळ अशी तयार होते। ती अजिबातही पोळपाटाला चिकटत नाही। तरी आपली पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे। एका धारदार वाटीच्या साहाय्याने छोट्या आकाराच्या पुऱ्या कट करून घेऊया। आपल्याला ह्या पुऱ्या एकदम कुरकुरीत अशा करायच्या आहेत, त्या अजिबातही फुगू द्यायच्या नाहीत। त्यासाठी इथे एका काट्या चमच्याच्या साहाय्याने पुऱ्यांवर होल मारून घेऊया, जेणेकरून पुऱ्या अजिबातही फुगणार नाहीत व त्या मऊ पडणार नाहीत। कट करून झालेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तयार करून झाल्यानंतर कढईमधील तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 पुऱ्या सोडून घेऊया। या पुऱ्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्यांना 2 ते 3 वेळा उलटपालट केल्यानंतर इथे पुऱ्यांना छान असा गोल्डन रंग येऊ लागलेला आहे। पुऱ्या तळत असताना आपल्याला इथे कढईमध्ये जास्त गर्दी करायची नाही। थोड्या करून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या तळण्यासाठी अजिबातही जास्त वेळ लागत नाही। पुऱ्यांना छान असा गोल्डन रंग आल्यानंतर पुऱ्या तेलामधून काढून घेऊया।
तर तुम्ही ते पाहू शकता पुऱ्या किती छान दिसत आहेत ते. तसेच या पुऱ्या खायलाही खूप छान लागतात. तर अशा प्रकारे इथे आपल्या कुरकुरीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. यातील एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. ही पुरी एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.